नमस्कार मंडळी. पनीर भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट होण्याकरता त्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला घालावा. तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना तेलामध्ये 2 टूथपिक किंवा थोडेसे मीठ घालावे. बहुतेक वेळा भांडी करपली असतील तर साबणाने कितीही घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाहीत. अशा वेळी 2 लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात 10 मिनिटं टाकून ठेवा आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या. करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील. फ्रीजची साफसफाई करायची असेल तर किमान 1 तास आधी फ्रीज अनप्लग करून ठेवा. फ्रीज रूम टेम्परेचरवर आला की मगच फ्रीज साफसफाईला घ्या. किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात 1 लिंबू पिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट 1 चमचा घाला. यात कपडा काही वेळ भिजत ठेवून मग स्वच्छ धुवून टाका. कपडा छान स्वच्छ होईल. सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्यात यासाठी त्या नेहमी डिटर्जंटमध्ये न धुता त्याऐवजी शॅम्पूच्या पाण्याचा वापर करावा. बऱ्याचदा भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेला भात परतून खाताना तो शरीराला बाधू नये म्हणून त्यामध्ये 1 चिमट हिंग घालावे. तूप छान रवाळ व्हावे म्हणून लोणी कडताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे. बऱ्याच वेळा किचनचे सिंक चिकट होऊन घाणेरडा वास येऊ लागतो. त्याचा पाईपही ब्लॉक होतो. तेव्हा थोडे मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करून सिंकमध्ये पसरवून ठेवा. थोड्या वेळाने यावरती गरम पाणी घालावे. किचन सिंक छान चमकू लागेल आणि पाईपमधील साठलेली घाण पण निघून जाईल. काही वेळानंतर चपात्यांचा वास येतो व चपात्या कडकही होतात. त्यामुळे चपात्याच्या डब्यामध्ये आल्याचा तुकडा ठेवावा म्हणजे चपात्या बराच काळ ताज्या व नरम राहतात. 2 समान भागात नारळ फोडायचा असल्यास आपलं 1 बोट नारळाच्या मधोमध ठेवून नारळ जोरात आपटावा. बोट ठेवले असेल तर त्याच भागात बरोबर नारळ फुटेल. ओला नारळ बराच काळ टिकवण्यासाठी प्लास्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवावा. जेव्हा गरज असेल तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवावा किंवा कोमट पाण्यात 10 मिनिटं बुडवून ठेवावा. काळी द्राक्ष खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. मसाल्याचा रंग आणि चव दीर्घकाळ टिकून राहावी तसेच त्यांना जाळी किंवा बुरशी लागू नये यासाठी मसाल्यांमध्ये थोडे खडे मीठ आणि हिंग ठेवावे. यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही. कोणत्याही फळभाज्या शिळ्या किंवा नरम पडल्या असतील तर रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवून द्या. सकाळपर्यंत अगदी ताज्या टवटवीत होतील. साखरेमध्ये 4-5 लवंगा ठेवल्यास साखरेला मुंग्या लागत नाहीत व साखर मुंग्यांपासून सुरक्षित राहते. भेंडीची भाजी चिकट न होता अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीत थोडा टोमॅटो घाला. तसेच लिंबू, कोकम, चिंच किंवा दहीसुद्धा तुम्ही घालू शकता. जिरे मोहरीची फोडणी नेहमी कडक तेलातच द्यावी. याने फोडणी छान बसते तसेच मोहरीचा कडवटपणा दाताखाली येत नाही. कोशिंबीरमध्ये लगेच मीठ टाकले की कोशिंबीरला पाणी सुटते. यामुळे खाण्याच्या वेळीच कोशिंबीरमध्ये मीठ घालावे. पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा 10 ते 15 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवा. पनीर रबरासारखे न होता छान मऊ होईल. भाजीच्या ग्रेव्हीत तेलाऐवजी तूप घातल्याने ग्रेव्हीची चव आणखीनच वाढते. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये कांदा परतून घेताना किंचित साखरही घाला. असे केल्याने साखर कॅरमलाइज होऊन भाजीच्या ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येईल. कोणत्याही कपड्याला च्युइंगम लागले असल्यास तो कपडा तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवावा. त्यानंतर च्युइंगम हाताने अलगद निघून येईल. दूध तापायला ठेवल्यावर कामाच्या गडबडीत असाल तर पातेल्यावर 1 लाकडी डाव किंवा चमचा ठेवा. असे केल्याने दूध उतू जाणार नाही. वाटण केलेल्या ओल्या मसाल्यांमध्ये नेहमी थोडे मीठ मिसळून ठेवावे. याने मसाला किमान 8 दिवस फ्रेश राहतो व चवही टिकून राहते. पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी लागली असल्यास गरम पाण्यात थोडे डिशवॉश लिक्विड घालून त्या पाण्यात 1 कपडा बुडवून त्याने फर्निचर पुसून घ्या. बुरशी नष्ट होईल. डोसे छान कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ दळताना त्यात थोडेसे भिजवलेले पोहे घालावे. गरम इडली पात्रातून काढताना व्यवस्थित निघत नाही.
अशा वेळी थोडे गार पाणी इडलीवर शिंपडून घ्यावे. इडल्या पटपट आणि पात्रातून व्यवस्थित काढता येतात. आल्याचा चहा बनवताना आले चहामध्ये सगळ्यात शेवटी किसून घातले तर चहाची चव अजूनच वाढते. घरात किंवा स्वयंपाकघरात पाली असतील तर घरातील भिंतीवर मोरपीस लावा. मोरपीसला पाली साप समजून घाबरतात व घरातून पळ काढतात. डोसा, आप्पे व इडली यांची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळीबरोबर थोडेसे सोयाबीन पण भिजत घाला. बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतर आकसून लहान होतात, तेव्हा गरम पाणी घेऊन त्यात थोडेसे हेअर कंडिशनर टाका व त्याच पाण्यात 5 मिनिटं ही कपडे घालून ठेवा. कपडे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मापात येतील. फोडणीमध्ये किंचित साखर घातल्याने कोणतीही आमटी, मिसळच्या रस्स्याला मस्त तेलाची तरी व तवंग येतो. कमी वेळात बटाटे उकडायचे असल्यास बटाटे स्वच्छ धुवून त्याला सुरीने टोचे मारून 5 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. उलटपुलट म्हणजेच खालची बाजू वर करा. नंतर फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाले की पटकन साले काढता येतील. मसालेदार पदार्थाची घट्ट आणि मलाईदार ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीमध्ये तिळाची पेस्ट घाला. लसूण पटकन सोलला जावा यासाठी लसूणाची गाठ गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा. कुरकुरीत आणि टेस्टी डोसे हवे असतील तर पीठ बनवताना तांदूळासोबत 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा हरभऱ्याची डाळ व थोडे मेथीदाणे भिजायला घालावेत. मऊ, लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र इडली बनवण्यासाठी तांदूळ भिजवताना थोडे मेथीदाणेही घालावेत. तसेच तांदूळ दळताना त्यात वाटीभर भिजवलेले पोहेही घालावेत. दूध उकळवताना पातेल्यामध्ये आधी थोडंसं पाणी घालावं आणि मग दूध ओतावं, म्हणजे दूध तळाशी लागून पातेले करपणार नाही. कुकरचे प्रेशर चांगले नसल्याने कुकरची शिट्टी होत नसेल तर कुकरची रिंग फ्रीजरमध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवा. असे केल्याने कुकरची रिंग लवकर खराब होत नाही. कोथिंबीर किंवा कोणतीही पालेभाजी बराच काळ फ्रेश राहण्यासाठी बाजारातून आणल्यावर नीट निवडून पेपरमध्ये गुंडाळून डब्यात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. प्रत्येक वेळी जेव्हाही बाहेर काढाल तेव्हा डबा कोरडा करून ठेवावा, म्हणजे बरेच दिवस भाजी किंवा कोथिंबीर ताजीतवानी राहते. लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने त्यातील लोहाचे प्रमाण वाढते, म्हणून हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईत शिजवा. तांदूळ किंवा इतर कोणत्याही कडधान्यामध्ये तमालपत्र ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही. घट्ट वरणात म्हणजेच शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात मीठ, गोडा मसाला, तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातल्यास मस्त तोंडी लावणे तयार होते. यालाच गोळावरण बोलतात. डाळिंबीची उसळ बनवताना डाळिंब्याचे शिजवून मेन होऊ नये यासाठी शिजवताना त्यात थोडेसे दूध घालावे, म्हणजे डाळिंब्या अख्ख्या राहतात. टोमॅटो जास्त पिकून नरम पडले असल्यास ते पुन्हा कडक करण्यासाठी टोमॅटो काही वेळ बर्फाच्या पाण्यात टाकून ठेवा. सॅलड बनवताना भाज्या थोड्या वेळ आधी बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा. यामुळे भाज्या टवटवीत तर दिसतातच, त्याचबरोबर पटकन कापताही येतात. साबुदाणा खिचडी नरम, मोकळी आणि चविष्ट होण्यासाठी खिचडी करताना त्यावर थोडेसे दूध किंवा ताक शिंपडावे. आवडत असल्यास थोडी काकडी पण बारीक चिरून घालावी. केसांना च्युइंगम लागल्यास एका खोलगट भांड्यात थोडे कोल्ड्रिंक घ्या व केसांचा जो भाग थोड्या वेळासाठी च्युइंगम लागलेला आहे तो थोड्या वेळासाठी त्यात बुडवून ठेवा. च्युइंगम अगदी पटकन निघून जाईल. तूळडाळीचे वरण शिजवताना डाळीसोबत चिमूटभर हळद, हिंग आणि चमचाभर तूप घालावे. डाळ छान नरम शिजते व वरणही स्वादिष्ट होते. वालाची उसळ किंवा भाजी करताना भाजी पूर्ण शिजल्यावरच त्यात मीठ आणि गूळ घाला, नाहीतर डाळिंब्या दाठरतात, भाजी नीट शिजत नाही आणि दाणे तसेच टचटचीत राहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर मग व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी